कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर प्रहारकडून आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडू यांनी मशाल पेटवत आंदोलन केलं। कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आता आक्रमक झालेली आहे। सरकारला 100 दिवस उलटून सुद्धा कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जात नसल्यानं प्रहार संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी घेतलाय, आपण पाहूया। बच्चू कडू यांनी हे आंदोलन केलेलं आहे। माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर आपण आधी माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया पाहूया। ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांना आंदोलन करणं, त्यांनी कसं आंदोलन करावं, काय करावं, त्यांची मागणी काय आहे त्यांनी करावं। लोकशाही मार्गाने ते त्यांचं आंदोलन करू शकतात। तुम्ही भेटणार का त्यांना? भेटेल ना, त्यांनी सांगितलं मला भेटायचं तर मी त्यांना भेटेल। मी शेतकरी संघटनेची बैठक 17 तारखेला मुंबईला आयोजित केलेली आहे। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी ऐकून घेणार आहे। बघा, कामामध्ये पारदर्शकता निर्माण करणं, लोकांमध्ये संशयाचं वातावरण जर असेल तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून त्या क्षेत्रातल्या त्या लोकांशी चर्चा करायची माझी तयारी। आणि या सगळ्या परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर खरं तर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेले आहे। यासाठी बच्चू कडू देखील नाशिकमध्ये दाखल झालेले आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी प्रमुख मागणी आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते, आपण त्यांना विचारूया की नेमके कशा पद्धतीने त्यांनी हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलिसांचा देखील जो मोठा बंदोबस्त आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकच्या घरासमोर खरं तर हे जे आंदोलक आहे ते एकवटलेले आहे। आपण काही आंदोलकांना विचारूया काय तुमची प्रमुख मागणी असणार आहे? इलेक्शनच्या वेळेस गव्हर्नमेंटने, शासनाने सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 अशी ठाम आश्वासन दिलं होतं, पण शेतकऱ्यांना इलेक्शन झाल्यानंतर कुठलंही कर्जमाफी केली नाही। उलट त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं का तुम्ही येत्या मार्चपर्यंत तुम्ही शिल्लक राहिलेलं कर्ज भरा, तोपर्यंत तुमचा 7/12 कोरा होणार नाही, अशा शेतकऱ्यांची फसवणूक केली। शेतकऱ्यांची जखमेवर मीठ चोळण्याचं काम शासनाने केलं आहे। आम्ही अशा शासनाचा जाहीर निषेध करतो आणि बच्चू भाऊंनी जे आंदोलन पुकारलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्रतेने अजून जोमाने होणार आहे। महायुतीच्या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी प्रमुख जी मागणी आहे ती यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर प्रहारचे जे आंदोलन आहे ते सुरू झालेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देत आहे। या ठिकाणी मशाल घेऊन त्यांनी या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोरच हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी प्रहारचे बच्चू कडू हे आपण त्यांना विचारूया। भाऊ, काय सांगणार? खरं तर कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येत आहे, काय प्रमुख मागणी आहे? कोकाटे हे शेतकऱ्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारलं, कृषी मंत्री आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे का आमचं निवेदन त्यांनी घ्यावं। हे आसूड पुस्तकं त्यांना आम्ही देणार आहोत। रोज शेतकऱ्याची आत्महत्या वाढत आहे। कृषी मंत्री म्हणून त्यांनी हे नेतृत्व स्वीकारलं असेल तर त्यांनी आज येऊन आमच्याकडे आलं पाहिजे, त्यांनी हे निवेदन घेतलं पाहिजे। फडणवीस साहेबांना 10 डाव म्हटलं आहे सभेमध्ये, 7/12 कोरा कोरा, आणि प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन, आणि तरी सुद्धा ते तारीखच सांगत नाही। हो, ते बोलतच नाही याच्याबद्दल। ते बोलले पाहिजे, सांगितलं पाहिजे का आमचं मूर्त निघणार आहे, या तारखेपर्यंत आम्ही ते हे करणार आहोत, कोरा करणार आहोत। आणि जेथपर्यंत ते भूमिका घेत नाही, तुम्ही म्हणता अजितदादा बजेट नाही, बजेटमध्ये पैसा नाही, तर मग बाकी योजनेसाठी पैसा कसा आहे? जातीभेद आम्ही पाहिला, धर्मभेद पाहिला, आता अर्थभेद आहे। जो अधिक कष्ट करतं, अधिक मेहनत करतं, मजूर असेल, शेतकरी असेल, दिव्यांग असेल, त्यांच्यासाठी पैसे नाही आहे। तुम्ही लुटणारे आहे, त्याच्यापेक्षा निपटार आहे। तुम्ही लुटतात,
कांद्यामध्ये लुटलं, सोयाबीनमध्ये लुटलं, कापसामध्ये लुटलं. तुम्ही लूट थांबवा शेतकऱ्याची. आम्हाला कर्जमाफी नको, लूट थांबवा ना. माणिकराव कोकाटे खाली आल्यानंतर तुम्ही त्यांना काय देणार आहात? हे आसूड पुस्तक देतोय, हे त्यांनी रात्रभर वाचलं पाहिजे आणि आसूड पुस्तकाचा काय परिणाम झाला ते पण सांगितलं पाहिजे आणि निवेदन पण देणार आहोत. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.